आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. त्रिलोकी साहेब, मला माफ करा. भीतीपोटी माझ्या तोंडून निघून गेलं. अरे दादा, हा खोटं बोलतोय, हा साफ खोटं बोलतोय. मला तर वाटतं की मला फसवण्यासाठी कोणीतरी काका नाटकं बंद करा. तुमचं सगळं पितळ उघडं पडलंय. फक्त या चोरालाच नाही तर राजाला सुद्धा तुम्ही चांगलंच ओळखता. तुम्हाला आठवण करून देऊ की मी कोणत्या राजाबद्दल बोलतोय? हा तोच राजा आहे ज्याच्याशी तुम्ही थोड्या वेळापूर्वी गप्पा मारत होतात. कोणत्या राजाबद्दल बोलतोयस तू? मला काहीच कळत नाही. मला तर काही समजतच नाहीये की माझ्यासोबत काय घडतंय. सगळेच माझ्या जीवावर उठलेत. अरे मला कुठला राजा बिजा कसा माहीत असणार? सांगा ना, एवढ्या वर्षानंतर या हवेलीत आलोय, मी कोणाला ओळखू शकतो का? ए बेड्या ठोक. हे तिथे थांब. इन्स्पेक्टर, याचे परिणाम खूप वाईट होतील. तू मला ओळखत नाहीस. अशा जागी बदली करेन की तुझ्या नाकी 9 येतील. ए ऐकलं नाहीस का? अरे दादा दादा, तू काहीच का बोलत नाहीयेस? हे बघ, हे मला बेड्या ठोकायच्या गोष्टी करतायत. हे तुमच्या धाकट्या भावाला बेड्या ठोकायच्या गोष्टी करतायत. दादा थांबा. अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही त्रिलोकीला कोणत्या अपराधाबद्दल अटक करताय? सरपंच साहेब, चोरी करून घेण्याच्या अपराधाखाली. चोराला साथ देणं सुद्धा मोठा अपराध आहे. पण आमच्या हवेलीत तर कोणी चोर शिरलाच नाही. मग हे कसं? ये काय बोलताय सरपंच साहेब? हे बघा इन्स्पेक्टर, आमच्या हवेलीमध्ये काही चोरबीर शिरला नाही. तुमचा गैरसमज झालाय काहीतरी. बाबा, तुम्ही कोणाला वाचवताय? तुम्हाला माहित आहे, जेवढी प्रकरणं घडली सगळी यांनीच घडवली होती. मग ते दुर्गेशचं प्रकरण असो, चंदाचं प्रकरण असो, नाहीतर या घरातल्या चोरीचं असो, सगळं काही यांनीच करून घेतलं होतं. त्रिलोकी, चांगलं हेच होईल विजय की तू तुझं तोंड बंद ठेव. बाबा, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी जे सांगतोय ते अगदी खरं आहे. हे बघ विजय, तू इथून जा. कौशल्या, याला जायला सांग. मी का जाऊ? बोला ना, का जाऊ मी? बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. हे 30 वर्षांनंतर असेच नाही आलेत. पूर्ण प्लॅनिंग करून आलेत. हा आपल्या फायद्यासाठी नाही आलाय. कारण हा खोटा माणूस होता, खोटा माणूस आहे आणि खोटाच माणूस राहील. हा फक्त आपल्याला देशोधडीला लावायला आलाय. आज मला कळून चुकलं की तुझ्या मनात माझ्याबद्दल किती विष पसरलेलं आहे. चांगलं आहे दादा, याच निमित्ताने सगळ्यांचे खरे चेहरे समोर आले. पण मोठ्या भावाच्या नजरेतून मला उतरवण्याचा तू जो प्रयत्न करतोस ना, तो कधीच यशस्वी होणार नाही. आता तूच सांग, अरे पाण्यात काठी मारण्याने पाणी वेगळं करता येतं का कधी? ज्योती, हा काय करतो इथे? मीच बोलावलंय बाबा. का? ज्या घरचं जे धन आहे ते तिथेच राहिलेलं बरं असतं. वहिनीचं दुःख आता कमी झालंय. मला वाटतंय की ज्योतीला आता तिच्या घरी परत जायला हवं. म्हणूनच मी यांना इथे बोलावलंय.
तू कोण आहेस मला घरी जा सांगणारा? मला जेव्हा जायचं असेल तेव्हा मी निघून जाईन. आणि हां, जेवढा अधिकार तुझा आहे ना या घरावर, तेवढा माझ्या ताईचा सुद्धा आहे. ज्योती, तू इथून जा. हे बघ, मी आता एकदम ठीक आहे. तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. तू आता बाबांसोबत परत जा. चल बाळा, दूर राहिल्याने नातेसंबंध संपत नाहीत. आपण एकदा नातं जोडल्यानंतर ते आयुष्यभर जपावंच लागतं. जा बाळा, तुझी बॅग पॅक करून घे. सरपंच साहेब, आम्हाला बी जाऊ द्या. ए बेड्या घाल रे. सरपंच साहेब, डॉक्टर साहेब, तुम्ही- माफ करा मला. माझा नाईलाज आहे. दादा मला वरूनच आदेश आलाय. धीर धर. घाबरू नकोस, मी आहे. जा. हा दिवस लक्षात ठेव विजयराव. माझ्याशी वैर खूपच महाग पडणार विजयराव. त्रिलोकी नाव आहे माझं, लक्षात ठेव. मी ज्याला दंश करतो तो आधी मरतो आणि मग त्याला वेदना होतात. बरं. ए घेऊन चालेला. बाबा, परमेश्वरा, शांत हो शिबू. बेटा, शांत हो, शांत शांत हो. तो कोणता काळा दिवस होता शांत ज्या हो. दिवशी या शिबू, शांत हो. मुलीला मी पाऊल ठेवलं. मी आहे ना. पोलीस बाबांना का घेऊन गेले? शुभांगी, रडू नकोस. शांत हो बरं तू. आम्ही आहोत ना. काळजी करू नकोस, बघ लवकरच येतील ते. चुप चुप. अहो, माझं तर बस शांत हो. नशीबच फुटलं या शांत हो, शिबू. येऊन ताई. अहो, ही तर शिबूच्या बाबांना आपला भाऊ भाऊजेला भेटायची शिबू, इच्छा शांत हो. होती. रडू झालं, नकोस. भेटले. सगळं घर तमाशा बघत राहिलं आणि पोलीस शिबूच्या रडू बाबांना नकोस अगं. हात पेढ्या अगं. टाकून घेऊन गेले. बस शांत हो शिबू. गप्प बस. पुढे, अगं आता खूप झालं. नाही, ही सरपंच बाई, हिच्याचमुळे तर सगळं घडलंय. हिनेच माझ्या नवऱ्याला तुरुंगात पाठवलं. अगं, चेहऱ्याने तर खूपच साधी दिसते, पण खूप पाताळ यंत्री आहे. आम्ही इथे आलो तेव्हापासून हिच्या डोळ्यात खुपतोय. अगं, किडे पडतील तुला. जेवढं दुःख मला दिलंयस त्याच्या दुप्पट दुःख तुला भोगावं लागेल. अगं गप्पा बस. पाण्याविना तडपडणाऱ्या अगं, काहीतरी काय माशासारखी बोलतेस तू? तडफडून मरेल ही. स्वतःला चुप हो बरं. काय अगदी चुप, समजते शांत. ही? अहो ताई, या तरुण मुलीला घेऊन कुठे जायचं सांगा. हे काय वेड्यासारखं बरळतीयस? आता मी या घरात राहू शकत नाही ताई. हे हे काय मूर्खासारखं बडबडत सुटलीयस? कुठे जायचं ठरवतेस? तू कुठेही जाणार नाहीयेस. हे घर तुझं आहे, तू इथेच राहायचंय. नाही ताई, घर सुद्धा आपलंय, तुम्ही सुद्धा आपले आहात. पण या हवेलीतले काही लोक अशी आहेत की घराच्या मालकाला बेघर केलं. तिथे माझी काय किंमत आहे? मी बोलले ना म्हणजे बोलले. आता शांत हो बरं. चल चल बरं, चुप चुप चुप. समजतच नाहीये की काय करू, कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नको. एकीकडे भाऊ आहे आणि दुसरीकडे मुलगा. कधी वाटतं की त्रिलोकी बरोबर बोलतोय, कधी वाटतं की विजय बरोबर आहे. असं वाटतंय की मी दोन्ही जात्यांमध्ये अडकलोय. मला तुमची द्विधा मनस्थिती समजते, पण अशा नाजूक प्रसंगात तुम्हीच हतबल झालात तर कसं होणार सांगा पाहू. कौसल्या, काय करायचं?
आमच्या आयुष्यामध्ये एवढी वादळ आली, एवढे मोठे मोठे भूकंप झाले, पण मी कधीही डगमगलो नाही कौशल्य. पण आज तर मला असं वाटतंय जसं की मी पांगळा झालोय. तुम्ही थोडे शांत व्हा बघू. माहितीये, देव कधी कधी आपल्या बुद्धी आणि धीराची परीक्षा घेत असतो, आणि यावेळी आपण त्याच परीक्षेतून वाट काढतोय. अशा वेळी तुम्ही तुमचा धीर अजिबात सोडता कामा नये. बोलतेस तर तू अगदी योग्यच, पण काही कळतच नाहीये कौशल्या. उद्या लोकांनी असं बोलू नये की शंकर सिंगचं आपल्या भावावर प्रेमच नाहीये. आपल्या मुलाच्या बोलण्यात येऊन आपल्या भावाला सावत्रपणाची वागणूक दिली. खरं म्हणजे माझ्या मनालाच ठाऊक आहे कौशल्या, की जेवढं प्रेम मी माझ्या विजयीवर करतो, तेवढंच प्रेम मी त्रिलोकीवर सुद्धा करतो. पण काय करू, कोणाकोणाला पटवून देऊ? कधी कधी आयुष्यात अशी सुद्धा वेळ येते जेव्हा विचारांची समजण्याची शक्ती एकदम कमी होऊन जाते. पण तुम्हाला माहिती अशा वेळी काय करायला हवं? सगळं काही देवावर सोपवायला हवं, काळावर सोपवायला हवं. आणि बघालच, काळ सगळ्या गोष्टीवरचं औषध असतो. सरपंच साहेब ह्याचं म्हणणं आहे की त्या चोऱ्या करण्यासाठी याला त्रिलोकी भाऊंनी सांगितलं होतं. ए, घेऊन चालेला. हिनेच माझ्या नवऱ्याला तुरुंगात पाठवलंय. अहो, आम्ही या हवेलीत आलो तेव्हापासून हिच्या डोळ्यात खटकतोय. अगं, किडे पडतील तुला. जेवढं दुःख मला दिलंयस त्यापेक्षा जास्त तुला भोगावं लागेल. भारती, कसला विचार करतेस? काही नाही विजय, असाच विचार करत होते की माणसाचं आयुष्य किती संकटांनी भरलेलं असतं ना. भारती, आयुष्य फक्त आयुष्य असतं आणि मनुष्य आपल्या कर्माने त्याला सोपं किंवा अवघड बनवत असतो. हेच तर मला जाणून घ्यायचे की मी असं कोणतं वाईट कर्म केलंय ज्यामुळे ना तर मी स्वतः आनंदी राहू शकते आणि ना तर इतरांना खुश ठेवू शकते. तुम्हाला माहिती आहे, जेव्हापासून कळायला लागले सुखासाठी तहानलेली असायची, सुख माझ्या एवढं जवळ येऊन पोहोचतं आणि मग असं पाठ फिरवतं की. भारती, वाय यू थिंक सो निगेटिव्ह? बी पॉझिटिव्ह भारती. बघ, हा माणसाचा दृष्टिकोन असतो की अर्ध्या भरलेल्या ग्लासाला रिकामी बघायचं की अर्धा भरलेला बघायचं. भारती, जर आपल्या गमावलेल्या गोष्टींचं आकलन करशील ना तर नेहमीच दुःखी होशील. पण आयुष्याने जे दिलं आहे, जर त्याचा स्वीकार करशील तर नेहमी सुखात राहशील. बरं, विचार कर, माझ्यासारखा विचार कर. मला जे हवं होतं ते मिळालं. कसं? सांगतो कसं ते. चांगले आईवडील मिळाले, खूपच चांगलं शिक्षण घेतलं आणि एक खूपच रूपवान जोडीदार मिळाला. आणि आज मला समाजसेवा करण्याची इच्छा आहे. NGO चालवतोय. म्हणजे मला जे हवं होतं ते मला मिळालं. झालं की नाही आयुष्य सोपं? खूपच सोपं, हॅपी. विजय, तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी कशी शोधता? एक गोष्ट सांगू, मला माझा खूप अभिमान वाटतो, खरंच खूप अभिमान वाटतो की तुम्ही मला पतीच्या रूपात भेटलात. बघितलं, हा आहे माझ्या संगतीचा परिणाम. माझ्यासारखा पॉझिटिव्ह विचार करायला लागलीस की नाही? हा, तुम्ही पण ना विजय. आता कसला विचार करतेस?
खरं सांगू विजय, मला नेहमीच तुमच्या सोबत राहावंसं वाटतं. तुमची साथ आयुष्यभर अशीच राहावी. जर तुम्ही माझ्यापासून दूर झालात तर भीती वाटते की मी कोलमडून जाईन. हेच बघा ना, किती संकटांचा सामना करत आज आपण कुठवर येऊन पोहोचलोय. कुठल्या संकटांचा? चांगल्या की ट्याव ट्याव ट्याव? खूपच चांगल्या. तुमचं मार्गदर्शन जे मिळत असं नेहमी. बालिके, तुला आमचं मार्गदर्शन नेहमीच लाभत राहील. सुखात, दुःखात, आनंदात, संकटात आम्ही प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहू. वचन? दिलं वचन. भारती, ज्या प्रकारे तू हवेलीतल्या लोकांची काळजी घेतेस, सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतेस, तुला काय वाटतं मला कळत नाही? मला सगळं कळतंय आणि एक दिवस या सगळ्यांना सुद्धा कळेल. असंच घडो विजय. पण मला नाही वाटत की कधी या सगळ्यांना समजावू शकेन. भारतीय आयुष्य हे पुस्तकाप्रमाणे असतं. प्रत्येक अध्यायानंतर एक नवीन अध्याय, आणि त्या नवीन अध्यायात नवीन प्रवेश, नवीन घटना, नवीन विचार. मी काय सांगतोय ते समजतंय ना तुला? समजून घेण्याचा प्रयत्न तर करते. पण विजय, पुस्तकात लिहिलेल्या सगळ्या घटना, प्रवेश, जागा सगळं आधीच ठरलेलं असतं, हो ना? मग आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना सुद्धा आधीच ठरलेली असते. मग आपण मनुष्य आपल्या आयुष्याची तुलना पुस्तकांशी कशी करू शकतो? मला कुठे माहीत होतं की मी या गावची सरपंच बनेन, तुमची भेट होईल, तुमच्याशी लग्न करेन आणि या मोठ्या हवेलीची सून बनेन. मोठमोठी लोक, मोठमोठ्या गोष्टी. तुम्हाला माहिती आहे, या सगळ्या गोष्टींसमोर मी स्वतःला खूप छोटी समजायला लागते. खूप छोटी. टोमणा मारतेस का मला? नाही. हा मग? आजपर्यंतचा माझा अनुभव सांगते विजय. मी तर लोकांना समजवायलाच गेले होते ना की चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे. पण बघा ना, नाही समजावू शकले आणि त्यांच्या नजरेत फक्त वाईट बनून राहिले. असा विचार का करतेस? जगणं खूप कठीण होऊन जाईल. अगं, आता तर एक लढाई लढली आहेस, एक लढाई जिंकली आहे, अजून तर पूर्ण आयुष्य बाकी आहे. विचार करण्यासाठी, आयुष्याला समजून घेण्यासाठी आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंयस की वाईट कर्म केलं तर वाईटच फळ मिळतं. भारती, मला हे सुद्धा माहिती आहे की बाबा तुझ्या या कामामुळे कधीच आनंदी नाही होणार. पण तू बाबांची काळजी करू नकोस. एक दिवस त्यांना सुद्धा समजेल. तुझ्या या प्रयत्नांना नक्कीच यश येईल. देव करू आणि असंच हो. ज्या दिवशी मी बाबांना समजावू शकेन ना विजय, त्या दिवशी मला असं वाटेल की माझ्या जन्माचं सार्थक झालं. बस, तुम्ही कधीच बदलू नका. आजपर्यंत तुम्ही मला खूप साथ दिली आहे, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक ठिकाणी. यापुढे सुद्धा मला अशीच साथ द्याल ना? तुला शंका आहे का? नाही. विजय, मला असं वाटतंय जसं घरातलं वातावरण बदलत चाललंय. आपल्या आयुष्यात, आपल्या घरात पुन्हा एकदा सुखाने प्रवेश केलाय. ह्याच आनंदाच्या प्रसंगी पुन्हा जर एकदा बाबांशी बोलून बघता आलं तर कदाचित ते सुद्धा या आनंदात सहभागी होऊन बाबा आपल्याला माफ करतील. भारती, तुला काय वाटतं? तुझ्या बाबांना काही माहीत नसेल? त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची कल्पना असते. आपल्या दुःखात दुःखी होतात,
आनंदात आनंदी होतात ते आपल्या सुखात सुखी होतात. चिंता करू नकोस, एक दिवस ते सुद्धा स्वीकार करतील. खरंच बाबा आपल्याला स्वीकारतील? हो, का स्वीकारणार नाहीत? बाबा आहेत ते, नक्कीच स्वीकारतील. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे